गाजवणारे या अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या मातेच्या कुशीतून या स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब, आणि ज्या राजानं खऱ्या अर्थाने या स्वराज्याचं रक्षण केलं ते धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांना वंदन करून आपण पाहताय नरसिंह चषक 2024 आजचा अंतिम दिवस, पहिला क्वार्टर फायनलचा सामना। चला पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्याच्या अगोदर आपण छत्रपती शिवरायांचा जयघोष करणार आहोत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर। यस, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या अतिथी कक्षामध्ये समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत। दोघांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत। दोन्ही टीमला देखील नरसिंह चषक आयोजन कमिटीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। 6 षटकांचा सामना आहे मित्रांनो, आणि 12th मॅन आणि संघनायक तुम्ही याची नोंद घ्या। तुम्हाला टायमर दाखवला जाईल, पहिला चेंडू पडताना टाइम तुम्हाला कळवला सुद्धा जाईल। 30 मिनिटांमध्ये तुमची इनिंग संपणं अनिवार्य आहे। जर जास्तीचा वेळ घेतला तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये अजून एक एक्स्ट्रा खेळाडू वाढवावा लागेल। यस, पंचशशी सर, सामना सुरू होतोय। पॉवर प्ले इज ऑन। सूरज ऑन स्ट्राइक आपण पाहतोय, फलंदाज नागेश देवकर। पहिलाच बॉल आपण पाहतोय नितीन, तिथे आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना लॉंगन कडे येत आहेत, चेंडू अडवतायत। पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आजच्या या अंतिम दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली। 2 तोडीस तोड संघ मित्रांनो, तब्बल 64 संघातून सर्वोत्कृष्ट 8 संघ इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। डेड चेंडू पंचांनी इथे मात्र घोषित केलाय। आपण जर पाहिले तर ऑन स्ट्राइक बबलू शेख, आपल्या लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील एक नामवंत खेळाडू। दुसऱ्या बाजूला सूरज भिसे, एक लिजेंड, कित्येक दशकाच्या खेळाडूने आपल्या गोलंदाजी फलंदाजीच्या जीवावरती सामने जिंकून दिलेत। आज आपल्या गावासाठी, गावच्या अभिमानासाठी मैदानाच्या आतमध्ये आहे। पहिल्या चेंडूवरती पहिली धाव, दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये। एक सुंदर लाजवाब आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा नरसिंह चषक 2024। ओहो, परत एकदा अपस्टम्पच्या बाहेर चेंडूला इथे कट करण्याचा प्रयत्न होता। बॉल आणि बॅटचा इथे मात्र संपर्क नाही। तुम्ही जर पाहिलं ना तर ही वादळापूर्वीची शांतता आहे, कारण मुरुड संघ, एके अकादमी मुरुड संघ जर तुम्ही पाहिलं तर विस्फोटक फलंदाजीसाठी जाणले जातात, पण प्रत्येक दिवसामध्ये एक वेगळी नवीन सुरुवात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागते। ओहो हो, परत एकदा आपला अनुभव इथे मात्र पणाला लावत असताना सूरज भिसे मित्रांनो, बबलू शेख सारख्या विस्फोटक फलंदाजाला 3 चेंडू लगातार इथे मात्र डॉट टाकण्यात यशस्वी झालाय। 4 चेंडू पहिल्या षटकातील इथे टाकले गेलेत, फक्त आणि फक्त 1 धाव धाव फलकावरती आहे। एक चांगली सुरुवात जय भवानी क्रिकेट क्लब कोरंगळा संघाकडून इथे मैदानाच्या आतमध्ये आहे। ओहो हो, हेलिकॉप्टर स्ट्रेट टू द फील्ड। हो, इथे झेल निसटला। हा झेल टिपणं गरजेचं होतं। आता हा झेल होता की मॅच? विशाल, वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर या जय भवानी क्रिकेट क्लब कोरंगळा संघातील, पण आज त्याच्याकडून इथे मात्र चूक झाली आहे। मराठीमध्ये एक म्हण आहे, सोडा कॅच आणि सोडा ही मॅच, आणि पकडा कॅच आणि जिंका ही मॅच। मैदानाच्या आतमध्ये काय होईल, क्या होगा, क्या होने वाला है, आपण पाहणार आहोत। 2 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेष, हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का? अकूट टप्प्याचा बॉल आणि त्याचा खरपूस समाचार, चेंडू गेला वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला। आकाश काळे क्रिकेट क्लब मुरुड, आपकरा अजित काळे क्रिकेट क्लब मुरुड, अर्थातच एके अकादमी मुरुड संघाचे जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 6 धावा आहेत, कुठलाही विकेट इथे न गमावता। पहिले खरं तर 5 चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावरती होते। शेवटच्या चेंडूवरती खरं तर शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केला। काऊ कॉर्नरला खरं तर पॉवर प्लेचा इथे मात्र पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला।
दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय बाबा बाबा पाटील टू बबलू शेख. मैदानाच्या आतमध्ये ही लढत पाहण्यासारखी असणार आहे. पॉवर प्लेचं दुसरं अखेरचं षटक. चेंडू टाकण्याच्या अगोदर खरं ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक खूप दुरून चेस आहे. चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगला सीमा रेषा पार चौका. अरे दादा सुपला शॉट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय बाबा पाटील यांचं सहर्ष असं स्वागत. दुहेऱ्या अंकामध्ये जाणारं धावफलक. धावफलकावरती 10 धावा. हलक्या हाताने हो पॉइंटला काय क्षेत्ररक्षण आहे. वा गौतम इज द मॅन. संघासाठी 4 धावा वाचवल्यात मित्रांनो. टाळ्यांचा गजर कौतुकाची थाप मैदानाच्या आतमधून आणि मैदानाच्या बाहेरून सुद्धा. आणि आमच्या तपसे चिंचोली गावातील क्रीडा रसिकांना सांगावं लागत नाही की चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगली कॅच पकडले, चांगला षटकार गेलाय, टाळ्या वाजवा. ऑटोमॅटिक ते प्रोत्साहन देतात. 10 धावा. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळेल. ओ हो यावेळेस बबलू शेखच्या स्लॉट मध्ये चेंडू दिलाय आणि चेंडू बाजूच्या धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा. विशाल यांनी सोडलेला झेल संघासाठी किती महागडा पडतोय पहा. त्यानंतर बबलू शेख यांच्या बॅटमधून एक चौकार आला, षटकार आला. संघाची धावसंख्या 16 धावा. ओ हो परत एकदा आक्रमण. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. खिलाडी के मस्तक में दस्तक. 6 रन. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती परत षटकार आहे. ओ हो परत एकदा इथे मात्र चांगला कमबॅक. सेकंड स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 22 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू कशा प्रकारचा इथे फटका खेळला जाईल पाहणं गरजेचं आहे. परत एकदा सरळ भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगला. बबलू शेखचा ट्रेडमार्क फ्लिक. खेळ संपन्न झाला. या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. विदाउट एनी लॉस तब्बल 28 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पहा एक झेल तुम्हाला किती महागडा पडला. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता तब्बल 22 धावा इथे बबलू शेख यांच्या बॅटमधून या पाठीमागच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. एका बाजूला नागेश देवकर, दुसऱ्या बाजूला बबलू शेख. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कमाल धमाल प्रेक्षकांची मन जिंकत असताना, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सूरज भिशे पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. आणि आमचे तपसे चिंचोली गावचे शक्तिदादा शक्ती डॉन यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे. डॉन डॉन हार्दिक हार्दिक आपलं स्वागत आहे. मला वाटते डॉन माझ्यावरती आज नाराज आहेत. नाही नाही दादा खाली बघून फक्त. ओ हो परत एकदा आक्रमण. चेंडू सरळ सीमा रेषा पार षटकार. वायर उचलू नका बरं का मित्रांनो. ही वायर
परत एकदा फटका सुरेख, तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. बाळू सुंदररित्या चेंडूला अडवत आहेत, फेकी सुरेख आहे कारण आता फील्ड रिस्ट्रिक्शन खुललेले आहे. आपण जर पाहिले तर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावफलकावरती एका धावेने वाढ होते आहे. 35 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 षटकांचा सामना आहे. कोण जिंकणार? दाद्या बाहेर आहे. छोटू चला सामना सुरू करून घ्या. 35 धावा धावफलकावरती तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. ओहो इथे फटका फसलाय. परत एकदा इथे झेल निसटला. आज नशिबाची साथ बबलू शेख यांच्या सोबत पाहायला मिळते. 37 धावा. परत एकदा चेंडू सरळ झालाय डिक्लेरेशन झोन मध्ये. आपण जर पाहिलं तर बबलू शेख यांना जीवनदान दिलं गेलं. त्यानंतर ते आक्रमक फटकेबाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आता जर तुम्ही पाहिलं तर वैयक्तिक 12 चेंडूवरती तब्बल 27 धावा बबलू शेख यांच्या बॅटमधून आणल्यात. दुसऱ्या बाजूला नागेश देवकर 4 चेंडूवरती 12 धावा आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 39 धावा. पहा मित्रांनो, माणसाला चुकणं आणि शिकणं गरजेचं आहे. जर सातत्याने आपण जर त्याच चुका परत परत करत राहू तर तुम्हाला अपयश येणार आहे, हे इथे मात्र अटळ आहे. चांगला कमबॅक सुद्धा माणसाला करता येणं गरजेचं आहे. ओ हो हो, यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर षटकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. बबलू शेख ऑन फायर. मित्रांनो, अशा फलंदाजाला तुम्ही संधी देऊ शकत नाही. 45 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू, अखेरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पंच इथे मात्र दंडित करतायत. दोन्ही हात जमिनी समांतर करत अवांतर धावेचा इशारा आमच्यापर्यंत कळवतायत. एका धावेने जर पाहिलं तर धावफलकावरती वाढ होऊन धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 46 धावा. एकही विकेट न गमावता एक चांगली विस्फोटक आश्वासक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये इथे बबलू शेख यांनी करून दिलेली आहे. इथे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती 48 धावा विदाउट एनी लॉस. पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. आमचे स्कोरर मित्र खिजीरबाई तांबोळे आमच्याकडे माहिती पुरवत आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 22 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 20 धावा इथे मात्र खर्च झालेले आहेत. 48 धावा बिनबाद धावफलकावरती आहेत. बाबा पाटील यांच्या हातामध्ये परत एकदा संघनायकाने बॉल सोपवलाय. ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिलेली आहे. आता पाहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून इथे खेळली जाईल. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका सुरेख. राज तिथे मिडॉनला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहे. चेंडू अडवला गेलाय. कुठली धाव तिथे मात्र मिळणार नाही. एक आगळं वेगळं खरं तर टिपिकल फील्ड सेटअप मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्लोअर वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आणि माझा मित्र राहुल सुद्धा मैदानावरती मला वाटतंय डान्स करत करत पोहोचलेला आहे. राहुल सोबत रोहित सुद्धा आलेला आहे. आता आपापली जबाबदारी घ्या. मैदानाच्या चहू बाजूला
राहुल सर, राहुल, रोहित सगळेजण गँग उभी राहा. 49 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, यावेळेस फटका सुरेख सरळ चेंडूला पाठवून दिलं. काऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर षटकार. एक एक क्रिकेट क्लब मुरुड संघाच्या 50 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि तब्बल 55 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती जरूर एक सिंगल आली, पण तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र आक्रमण चढवलं गेलं आणि बिग ब्लास्ट विथ पॉवरफुल हँड षटकार इथे मात्र पाहायला मिळाला. ओ हो, यावेळेस हो गई गलती, हो गई भूल और इधर दांडी गुल. डीजे न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत वाकुरे. मित्रांनो, पहिल्या दिवशी मध्ये खरं तर थोडी गंमत झाली. प्रशांत वाकोडे पण मला शेवटी कळलं की वाकुरे. कसं असतं, तुम्ही आमच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. याच गोष्टीसाठी आम्ही थोडक्याची करता तुमच्याकडे मागणी करत असतो. 55 धावा धावफलकावरती आहेत. येणारा फलंदाज त्याची फलंदाजी पाहण्यासाठी आतुरलेले आहेत. तिथे प्रेक्षक प्रशांत विस्फोटक फलंदाजीसाठी जाणला जातो. पहिल्या दिवसामध्ये खरं तर त्यांनी धुमाकूळ घातला होता, पण दुसऱ्या बाजूला जय भवानी क्रिकेट क्लब कोरंगळा हा सुद्धा संघ कमालीच्या फॉर्म मध्ये आहे. 55 धावसंख्येवरती मिळालेलं पहिलं यश. इथून पुढे पाहायचंय इथे सामना पलटताना पाहायला मिळेल का, कारण आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर एके क्रिकेट क्लब मुरुड संघाने या सामन्यावरती थोडीशी पकड मजबूत केली आहे. अजून सुद्धा पाहिलं तर तब्बल 14 चेंडूंचा खेळ इथून पुढे होणं बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. चला वेळ वाचवा. प्रशांत वाकुरे यांच्यासाठी मित्रांनो बाबा पाटील यांचा पुढचा चेंडू. हो, खोला टप्प्याचा बॉल. काय जबरदस्त फील्ड सेटअप केलंय पहा. असं फिल्डिंगचं सेटअप मी पहिल्यांदा पाहतोय, कारण नॉर्मली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ हे डीप मध्ये असतात, ह्याच्यात काही वेगळे पण नाहीये. पण इथे जर तुम्ही पाहिलं ना तर लॉंग ऑफच्या ऐवजी तिथे मिड ऑफ उभा केला गेलाय आणि तिथेच चेंडू अडवला गेलाय. ओहो, इथे ओहो, नैसर्गिक अडथळा, चेंडू अडवला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, माफ करा पहिलीच धाव इथे मात्र धावफलकावरती आहे. फटका सुरेख होता. पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर टायगर तिथे होता. निश्चितच 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. अब तक 56, 1 विकेट के नुकसान पर. डीजे नितीन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येतोय. आतापर्यंत दिवस क्रमांक खरं तर 9 आहे. अंतिम दिवस आहे. पहिला क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि मालिकावीराच्या रेसमध्ये टॉप क्रमांकावरती अव्वल क्रमांकावरती असणारं नाव म्हणजे हा नितीन आहे. आज पाहायचे कशा प्रकारचा खेळ इथे केला जाईल. मॅन ऑफ द सिरीज साठी 32 इंची LED टीव्ही आहे. आमचे परममित्र इळेकर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा गिरीश अण्णा इळेकर यांच्याकडून तो टीव्ही दिला जाणार आहे. तो मानाचा टीव्ही कोण घेऊन जाईल खरं तर प्रश्नचिन्ह आहेत.
56 धावा 5व्या षटकामध्ये. नितीन टू प्रशांत. ओहो हो, एवढा शॉर्ट पिच चेंडू जर तुम्ही प्रशांतला द्याल ना तर प्रशांत दिवसभर तुम्हाला षटकार खेचेल. अफलातून ब्रँडेड फुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार. 62 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच चेंडूवरती नितीनचं इथे मात्र सहर्ष असं स्वागत केलं गेले. 62 धावा या षटकाराने धावफलकावरती आहेत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, विकेटच्या पाठीमागे चेंडू अडवला गेलाय. बाबा पाटील सुरेख कामकाज मैदानाच्या आतमध्ये यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. दुसरा चेंडू इथे मात्र चांगला कमबॅक, स्लोअर वन, गती परिवर्तन आणि तिथे मात्र त्या जाळ्यामध्ये अडकवले. यावेळेस इथे टायगर अभी जिंदा है. अन्ना टेकन व्हेरी गुड कॅच. ठीक, 62 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही जर पाहिलं तर काय जबरदस्त. मी खिजीर भाई याच क्षेत्ररक्षणाचं कौतुक करत होतो. खर तर ते मिड ऑफला खर तर अगदी 30 सर्कलवरती उभा करतात. तिकडे डीप मध्ये ते कुठल्याही क्षेत्ररक्षक उभा करत नाही. आता जर तुम्ही पाहिलं तर डावकुऱ्या त्याच्या फलंदासाठी लॉंग ऑन तिथे डीप मध्ये खर तर वाईडिश होता, पण तिथे 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन तिथे दाखल होता. टायगरने सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि संपलाय प्रशांत वाकुरे यांचा खेळ. नितीन सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ओहो हो, इथे दिशा भरकटली आहे आणि त्याचा खरपूस समाचार आणि नो बॉल आहे. नो प्लस षटकार अर्थात 7 धावा. डीजे महाराज. धन्यवाद डीजे. आपण जर पाहिलं तर अतिशय खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आणि त्याचा खरपूस समाचार इथे मात्र विशाल डांगे या खेळाडूने मात्र उचललेला आहे. अकूट टप्प्याचा बॉल. इथे फलंदाज बाद होणार नाही मित्रांनो. इथे काय घडतंय, इथे आपण जर पाहिलं तर नो बॉल होता, फ्री हिट होता, निश्चितच 2 धावा. इथे मात्र संघाचं नुकसान आहे. पहा, अति घाई संकटात नाही मित्रांनो यालाच तर म्हणतात. पण पहा, प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. खरं तर त्यांना असं वाटलं की आता विकेट मिळाला, आता जल्लोष. पण बाबा धावफलकावरती 71 धावा नोंदवल्या गेल्यात. बाबा पाटील मोये मोये, हे हरे राम कृष्ण जगन्नाथे प्रेमानंदे, ये क्या हो गया. फ्री हिट पे कैच पकड़ के हमने उसको डिक्लेरेशन झोन में फेंक दिया. ही क्लिप सुद्धा व्हायरल होताना पाहायला मिळेल मित्रांनो. परत एकदा फटका सुरेख डीप एक्स्ट्रा कवचला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू परळ सीमा रेषा पार चौका. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहा, ओहो हो, इथे चांगला कमबॅक. नितीन याच कामासाठी ते जाणले जातात. या खेळाडूने या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. आपल्या नावाचा डंका इथे मात्र वाजवलेला आहे. याच दरम्यान इथे आपण पाहतो या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 5 ची सांगता झाली आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर 75 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पाच षटकांचा खेळ संपन्न झाला. 75 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. वेळ वाचवा.
मला वाटतंय टायगरच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल की काय. वय वर्ष 40+ खेळाडू आहे मित्रांनो, पण एज इज जस्ट नंबर. वय हा फक्त आकडा आहे. जर खेळ हा कौशल्याचा असेल तर वय फक्त आकडा आहे. या खेळाडूने मित्रांनो अवघ्या काही मला वाटतं आठवडा 2 आठवड्यापूर्वी उंबडगा गावामध्ये एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त कामगिरी या आपल्या अण्णा अर्थात टायगरने केली होती. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी आलेले आहेत. समोरच्या बाजूला नागेश देवकर 75 धावा धावफलकावरती. पहिला बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावरती अलॉंग द कार्पेट, फटका सुरेख, डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे मात्र धावफलकावरती नोंदवली जाईल. 76 धावा धावफलकावरती आहेत. आपण जर पाहिलं तर नरसिंह चषक 2024चा अंतिम दिवस, पहिला क्वार्टर फायनलचा सामना. एका बाजूला एक क्रिकेट क्लब मुरुड आहे, त्यांच्या विरोधात जय भवानी क्रिकेट क्लब कोरंगळा. 76 धावा. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 5 चेंडू अतिशय निर्णायक महत्वपूर्ण. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. अन्ना टाइगर बोलते उसको. टाइगर अभी जिंदा है. 2 चेंडू, खरं तर 2 चेंडू टाकलेत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. कौतुक यासाठी आहे. आणि याच दरम्यान इथे आपण पाहतोय आमच्या तपसे चिंचोली गावचे दानशूर असे व्यक्तिमत्व सन्माननीय किशोरदादा देशमुख यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मला वाटतं दादाकडून आज खूप मोठा इथे खर्च होणार आहे. परत एकदा वाह मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर हा खेळ असाच आहे. उदयोन्मुख खेळाडूला संधी देणं म्हणजे क्रिकेट आहे आणि सिनियर खेळाडूचा सन्मान करणं म्हणजे सुद्धा क्रिकेट आहे. आज काय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारले पहा. 3 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्च केल्यात. येणारे 3 चेंडू सुद्धा अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत. नागेश देवकर ज्या खेळाडूने आपलं खातं आज षटकाराने उघडलं त्या खेळाडूला इथे मात्र थांबवलं गेलंय. मोठ्या फटक्यापासून इथे वंचित ठेवलं गेलंय. परत एकदा लाजवाब अफलातून गोलंदाजी. अचूकता आहे, भेदकता आहे, अप्रतिम, अविश्वसनीय, अनबिलिव्हेबल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. टायगर मित्रांनो, हे 2 चेंडू झाल्यानंतर टायगरचा अजून एक किस्सा मी तुमच्यापर्यंत खरं तर निश्चितच कळवेन. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत हाताळलेली आहे. शेवटचे 2 चेंडू 77 धावसंख्येवरती संघ लागलेला हा रेड सिग्नल आहे. आणि इथे हो काय फिल्डिंगचं सेटअप आहे. राजकडून झालेली चूक आहे मित्रांनो. हा झेल होणं गरजेचं होतं. अगदी हातात आलेला बंगाली रसगुल्ला इथे मात्र खाता खाता दुसऱ्याला देऊन टाकला म्हणावं लागेल. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिलेले आहेत. टायगर शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बनवले गेल्यात 78. 78 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आणि शेवटचा चेंडू सुद्धा चांगल्या टप्प्यावरती. विशाल विशाल इथे कुठली चूक करणार नाही. टायगर कडे इथे फेकी फेकी सुरे, कलेक्शन ही सुंदर आणि फलंदाज बाद. वाह पहिल्या इनिंग मध्ये इथे आपण पाहतोय 79 धावा, अर्थात 80 धावांचा पाठलाग. मित्रांनो आपल्यातून अजून एक आगळं वेगळं पारितोषिक माझ्याकडे आलेलं आहे. सन्माननीय विलास दादा यांच्याकडून 10 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक कशासाठी आहे? किशोर दादा मैदानावरती यांचं आगमन झालेलं आहे म्हणून. आता ते पैसे कुणाला द्यायचे हा प्रश्न आहे. पैसे मला वाटतंय बारक्यांना द्यायचे का किशोर दादाला द्यायचे? यस या आता खरं तर 10 रुपये आपल्याकडे म्हणजे मला ते पैसे ठेवण्यासाठी किस्सा मोकळा नाहीये. राहुल कुठं आहे? चला पुढील सामन्याचा टॉस सुद्धा आपण इथे घेणार आहोत. खरंच काय प्रेम आहे पहा मित्रांचं एकमेकावरती. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला विनंती आहे, आपण पाहतोय लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवणं जाणं गरजेचं आहे. ओ हो राम भाऊ या इकडे या. नाही 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 इकडे आहे तुमची जागा, इकडे या. अतिथी कक्ष इकडे आहे. मान्यवरांची जागा आज आमच्या समोलोचक कक्षाच्या बाजूला आहे. आणि राहुलदादा फेरे, मला वाटतंय अजून त्यांच्यासोबत बाळूदादा पांचाळ, उमेश भैया यादव, विकी भैया कलमे, हे सर्व मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित होत आहेत. या सर्वांचं नरसिंह चषक आयोजन कमिटीच्या वतीने, अभिदादा देशमुख मित्र परिवाराच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मित्रांनो, येणारं जे व्यक्तिमत्व आहे ना, ते आपल्या लातूर जिल्ह्याचे पोलीस, खरं पोलीसला ती खरं ते स्पोर्ट्स इन्चार्ज आहेत. म्हणजे सर्व जे खेळाचे विभागातील जेवढे काही आपले खेळ आहेत ते त्यांच्या अंतर्गत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अख्ख्या जिल्ह्यामध्ये चालतात. हे असं लाडकं व्यक्तिमत्व. लोकांचं वय वाढतं. कॅमेरामॅन फोकस करा फक्त. रामभाऊ मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तिकडे पहा डीप पॉइंटला खूप मोठं नाव आहे मित्रांनो. आमचा दिवस त्यांचं नाव घेतल्याशिवाय सुरू होत नाही आणि शेवट सुद्धा त्यांचं नाव घेतल्याशिवाय होत नाही. अवघ्या काही क्षणात दुसऱ्या डावाला इथे मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. आणि खरं तर असं कुठलं गाव नाही जिथे रामभाऊ यांचं खरं तर नाव कुणाला माहीत नसेल. रामलिंग शिंदे उर्फ रामभाऊ, सर्व मित्र परिवाराच्या सह इथे मात्र त्यांचं विशेष शुभागमन होते. परत एकदा हृदयाच्या अंतकरणातून मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला जय भवानी क्रिकेट क्लब कोरंगळा, सचिन सर बॅटर पाठवून द्या. चला विनंती आहे, वेळ वाचवा. लवकरात लवकर आपले सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कॅमेरामॅन इकडे फोकस करा, आमच्या रामभाऊवर फोकस करा. यस, बाळूदादा पांचाळ, उमेश भैया यादव, राहुलदादा फेरे, विकीदादा कलमे, सर्व मित्र परिवार मला वाटते आज वेळात वेळ काढून खरं तर या स्पर्धेसाठी ते उपस्थित आहेत. आमच्यावर विशेष प्रेम असणारे हे लाडके रामभाऊ. आज रामभाऊला आमच्या वडिलांचं सुद्धा दर्शन होणार आहे. आमचे वडील सुद्धा आज खास मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. चला आता पुढील मॅचचा टॉस सुद्धा इथे संपन्न केला जाणार आहे. विनंती असेल, संघ जर इथे आले असतील तर कृपया समोलोचक कक्षाशी संपर्क साधा. चला बॅटर विनंती आहे, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या, वेळ वाचवा. तत्पूर्वी ऐकूयात आपल्या डीजे महाराजचं एक सुमधुर संगीत. डीजे महाराज. राज निर्मिती असा आमचा राजा एकच, शिवछत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. 80 धावांचा पाठलाग नरसिंह चषक 2024च्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. एका बाजूला नितीन टोपोरपे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिजे धुरज भिशे आणि गोलंदाजी मार्क वरती अनिकेत देवकर उर्फ होल्डर. सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा, पॉवर प्लेचा ऑन. 2 षटकांचा कंपल्सरी पॉवर प्ले. 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही जर नजर मारली तर तुम्हाला लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक. तसेच या दरम्यान लिंबाळा गावचे क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व राहुलदादा क्षीरसागर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. दादा 10 रुपये जमा आहे. आता हा प्रश्न आहे की हे कुणाला द्यायचे आहेत, कुठं खर्च करायचे आहेत. हे खरं तर आत्ता सुरुवात झाली आहे. बरेचसे बक्षीस आमच्याकडे येणार आहेत. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. 36 चेंडू आणि 80 धावा समीकरण. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती आहे. खरं तर दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला या अनिकेत देवकर या खेळाडूमध्ये आहे. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती, निर्धाव चेंडू आहे.
परत एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय ना नितीन टोपरपे या स्पर्धेमधील आतापर्यंत मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मधील अव्वल क्रमांकावरचं नाव आहे. तब्बल बॅट मधून 162 धावा आहेत. विकेट म्हणलं तर तब्बल 3 विकेट आहेत आणि तब्बल 3 झेल त्याच्या नावावरती आहेत. ओहो यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर शफल व चेंडूला पाठवून दिलं तिकडे डिक्लेरेशन झोन मध्ये. डीप फाईन लेगला चेंडू सरळ गेलाय 2 धावांसाठी. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला हा फटका सुद्धा पाहायला मिळेल. आणि आजचं तुम्ही जर पाहिलं युट्यूब लाईव्हचं सौजन्य कैलासवासी ॲडव्होकेट भाऊसाहेब व्यंकटराव यादव यांच्या स्मरणात सन्माननीय महेशजी व्यंकटराव यादव यांच्यातर्फे तसेच तुकारामजी यादव यांच्यातर्फे आजचं युट्यूब लाईव्हचं सौजन्य आहे. या दोन्ही मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने समालोचक कक्षांच्या वतीने मनापासून आम्ही आभारी आहोत. परत एकदा आपण पाहतोय बॅटची कडा आणि 2 धावा धावफलकावरती 2 धाब्याने वाढ होते आणि 4 धावा. ओहो यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा इथे मात्र प्रयत्न खरं फटका फसलाय. कुठलाही तिथे मात्र संपर्क नाही. 4 धावा धावफलकावरती. यस NS डीजेचे सर्व नवनाथ दादा तसेच आकाश दादा मोरे ह्या मित्रपरिवाराचे या ठिकाणी शुभागमन होते. नमो चषकामध्ये खरं तर यांच्या वतीने खूप सुरेख असं कामकाज तिथे पाहायला मिळालं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. बरं तुम्ही जर पाहिलं ना तर एके क्रिकेट क्लब मुरुड संघाच्या सुद्धा पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा होत्या. त्याच्यात तोडीस तोड इथे मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय आणि धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. सामन्याचं समीकरण सामन्याचं इक्वेशन 30 चेंडू आणि 76 धावा. आपण पाहतोय 13-7 जर्सी क्रमांक विशाल डांगे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आल्या आणि खरं तर मुरुड एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा विशाल डांगे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज आहे. तुम्ही जसे फलंदाज माहित आहेत ना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसे सचिन सेहवागची जोडी होती ना तशी गोलंदाजीमध्ये अनिकेत देवकर आणि विशाल डांगे ही जोडी आहे. फेमस आहे. चांगली पार्टनरशिप करतात गोलंदाजीच्या माध्यमातून. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. ओहो सूरज भिशे इथे जीवनदान. स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये इथे झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला पण शेवटच्या क्षणी नजर हटी और दुर्घटना घटी. सूरज भिशेला इथे मात्र जीवनदान दिले गेले. आता मी आधी सांगितलं की पहिल्या इनिंगची कट कॉपी पेस्ट रिप्ले इथे खरं तर हायलाईट चालू आहे. तिथे अशाच प्रकारचा बबलू शेख यांचा झेल दिसटला होता. त्यानंतर बबलू शेखने वादळी खेळी केली. आता तशा प्रकारची खेळी सूरज भिशे इथे साकारतील का? यस यावेळेस इथे पंच 1 बाउन्स इशारा इथे कळवत आहेत. निश्चित आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस डाऊन द लेग पंचांनी दंडित केलंय. अवांतर धाब्याने धावफलकावरती वाढ होते. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 5 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आता विशाल सर थोडं 1 मिनिटासाठी थांबा. फक्त प्रेक्षकच मैदानाच्या आतमध्ये मॅचचा आनंद घेतात असं नाही. आमचे मुख्य प्राणी सुद्धा मैदानावरती खूप आनंद घेतात. चला बबलू घेऊन ये वर उचलून आण मित्रा. चला अवघ्या काही क्षणात सामना सुरुवात होताना पाहायला मिळेल. राहुलला काम सांगितलं राहुलने बबलूवर सोपवलं. हे असंच चालत राहतं प्रत्येक ठिकाणी असंच आहे. सामना परत एकदा सुरू होताना पाहायला मिळेल. 28 चेंडू आणि 75 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलंय. बरेचसे मान्यवर खरं तर आज या फायनल डेला इथे मात्र आपली उपस्थिती दर्शवत आहेत.
त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. सूरज भिशे ऑन साईडच्या दिशेला ड्राईव्ह केली आहे. तिथे क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि मला वाटतंय रामभाऊ हे तुमच्यासारखं अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण तुमच्या एवढे टॅलेंटेड मला वाटत नाही लातूर जिल्ह्यात कोणी असेल. बॅडमिंटन असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल, सगळे खेळ रामभाऊ एकदम येवण पद्धतीने खेळतात. 6 धावा. मला वाटतं एक माणूस तुम्ही मिस केलेला आहे, उमेश भैया. आज मामुलं तुम्ही सोडून आलेल्यात असं वाटतंय, गाडी जागा नव्हती. हो मिस टाइम फटका. इथे कुठलीही चूक होणार नाही. हो नशिबाची साथ नितीन टोपरबे या खेळाडूच्या सोबत. आता या संधीचा कशा प्रकारे ते फायदा उचलतात पाहणं गरजेचं आहे. 7 धावा धावफलकावरती. सिंगल डबलने ही मॅच होणार नाही मित्रांनो. रिक्वायर रन रेट कडे जर नजर टाकली तर तब्बल 16च्या गतीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, त्याशिवाय सामना संपणार नाही. विशाल डांगे कमालीची गोलंदाजी करतायत. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. फक्त आणि फक्त 3 धावा इथे मात्र आतापर्यंत खर्च झालेले आहेत. हो यावेळेस फटका सुरेख. तिथे क्षेत्ररक्षक आहे. कुठलीही धाव तिथे मात्र मिळणार नाही. 7 धावसंख्येवरती स्थिरवलेलं स्कोर कार्ड आहे. मोठा रेड सिग्नल खरं तर इथे लागलेला आहे. 25 चेंडू आणि 73 धावा असं समीकरण आहे. हळूहळू आपण पाहतोय यावेळेस परत एकदा चेंडू इथे मात्र निर्धाव. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. बिनबाद धावफलकावरती 7 धावा आहेत. 24 चेंडू आणि 73 धावा असं समीकरण. सामना थोडंसं जर पाहिलं तर एक क्रिकेट क्लब मुरुड संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. पण क्रिकेटचा खेळ आणि घड्याळातील वेळ बदलायला काहीच वेळ लागत नाही. डीजे सात धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 24 चेंडू आणि तब्बल 73 धावांची आवश्यकता आहे. चला विनंती आहे औरत शहाजनी आणि बोरी संघाचे संघ नाही कृपया माफ करा, आडगाव संघाचे संघ नाही कृपया टॉस साठी या. ओहो मिस टाइम फटका. इथे कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे चूक होणार नाही. धक्का क्रमांक 1 नितीन टोपरबे बॅक टू द पवेलियन. डीजे न्यू बॅटर आपण पाहतोय बाबा पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या फलंदाजाकडे सुद्धा ती ताकद आहे, ती अबिलिटी आहे, ती प्रतिभा आहे. आज इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि मित्रांनो तुम्ही एकदा सिद्ध झालात ना मग तुम्हाला लोक प्रसिद्ध करतात. आज एक क्रिकेट क्लब मुरुड काय जबरदस्त फलंदाजी केली. त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगला दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. अनिकेत देवकर होल्डर. इथे मात्र पहिली सफलता वैयक्तिक आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. परत एकदा लेग कटर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. ही जादुई गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज इथे मात्र सक्षम इथे मात्र होताना पाहायला मिळत आहेत. आमचे बापूराव खरं तर आज थोडेसे चिंतेमध्ये आहेत. 12th मॅनचं हेच दुःख असतं. सामना चांगला आपल्या बाजूने असेल तर आनंद असतो. यावेळेस परत एकदा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे यावेळेस झेल निसटला. अब ये इतना आसान कैच था कि शोले का ठाकुर भी एक हाथ में पकड़ लेता था उसको, लेकिन हाथ नहीं थे, एक मजबूरी थी. 8 धावा धावफलकावरती आहेत. सूरज भिशे ऑन स्ट्राइक. खर तर एका धावेने ते मुरुड संघाला काही फरक पडणार नाही.
कारण रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर तब्बल 20-21च्या गतीने धाबा बनवायच्यात. परत एकदा बॅटची कडा टॉप एज फर्स्ट स्लिप क्षेत्राच्या डोक्याच्या वरून चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. 2 धाब्याने धावफलक दुहेरी अंकमध्ये जातोय. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक तुम्हाला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळेल. सामन्याचं इक्वेशन 20 चेंडू आणि 70 धावा. फटका सुरेख आहे. तिकडे आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सुसाट वेगाने सूरज भिषेचा वार चेंडू फरार. इथे आला एक सुंदर चौकार. चला विनंती असेल बीसीसी फायटर्स आडगाव आणि त्यांच्या विरोधात फिनिशर्स क्रिकेट क्लब औराद शहाजनी दोन्ही संघाचे संघनायक कृपया टॉस साठी समालोचक कक्षाकडे या. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस खूप दुरून खरं तर फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्ले अँड मिस निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झाला. आणि आमचे अजितदादा लादे आणि अनिकेतदादा देशमुख या दोन्ही मित्रपरिवाराचे खरं तर विशेष आभार आहेत. मला वाटतं आज शेवटचा दिवस आहे आणि आपली सगळी लाईटची व्यवस्था अगदी सुरळीतरित्या पार पाडण्यामध्ये या दोन्ही मान्यवरांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. कधी म्हणत नाही बिचारा म्हणत नाही माझं नाव घ्या. चला 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती 14 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 18 चेंडू आणि विजयाच्या त्या बनवायच्या त्या तब्बल 66 धावा. सूर्य मावळतीला चाललाय. खरं तर हा सूर्यास्त कुठल्या तरी संघाचा सूर्योदय करणार आहे. 18 चेंडू आणि तब्बल 66 धावा. समीकरण इक्वेशन सामन्याचं गणित. भन्नाट वेग तिथे पाहायला मिळाला. डाऊन द लेग पंच नागेश सरांचा इथे मात्र वाईटचा इशारा. अवांतर धाब्याने धावफलकावरती वाढ होईल. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या हाफमध्ये आपण पाहिलं आडगाव संघाने काय जबरदस्त खेळ केला. एकाच संघाला डबल 2दा पराभूत केलं म्हणायला हरकत नाही. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. आखू टप्प्याचा बॉल इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. 17 चेंडू आणि तब्बल 65 धावा असं समीकरण आहे. चला फिनिशर्स क्रिकेट क्लब औराद शहाजनी संघनायक त्वरा करा घाई करा. टॉस साठी या. 17 चेंडू आणि 65 असं समीकरण. परत एकदा इथे मात्र जबरदस्त तेज तर्रार बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये. विशाल डांगे तोप गोळा मुरुड एक्सप्रेस अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि निश्चितच मित्रांनो MPL महाराष्ट्र माफ करा MCAच्या वतीने जे स्पीड स्पार्क खरं तर हे जे काही शिबिर भरवलं गेलं होतं त्यामध्ये विशाल डांगेने आपला सहभाग नोंदवला होता आणि त्यामध्ये तब्बल 125च्या गतीने चेंडू टाकण्यामध्ये तो यशस्वी झाला होता. त्याबद्दल त्याचं सुद्धा मनापासून अभिनंदन आहे. खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. अशीच गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या मराठवाड्याचं नाव तो रोशन करत राहावा. आता जर पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती आहेत आणि फलंदाज इथे मात्र बाद होताना पाहायला मिळाला आहे. न्यू बॅटर टायगर. यानंतर पुढील सामन्याचा टॉस इथे संपन्न केला जाणार आहे. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. नेताजी उर्फ टायगर. टायगर इथे खरं तर खूप षटकार चौकारांसाठी परिचित असं नाव आहे. आज परत एकदा स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. बापूराव थोडेसे निराश हताश कारण बापू स्वतः संघाचे संघनायक असतात पण आज बापूलाच संघाच्या बाहेर केलं गेले. बापूला 12th मॅनच्या भूमिकेमध्ये ठेवलं गेलंय. होत असतं क्रिकेटमध्ये. कधी कधी पांड्या कधी रोहित शर्मा कधी कोहली बनावं लागतं. आयुष्य असंच आहे. याच्यापेक्षा वेगळं सोप्या भाषेत काही सांगू शकणार नाही. आणि पायावरती चेंडू आदळतोय. टायगर चांगलं जोरदार बॅट घुमवतायत जरूर पण बॉल आणि बॅटचा इथे मात्र संपर्क होताना पाहायला मिळत नाही.
वा यावेळेस आडव्या बॅटने फटका जरूर इथे मात्र सजवलाय. तिकडे होल्डरचे हात एवढे लांब आहेत ना, होल्डर 5-10 फुटावून जरी असा हात घातला तरी हातात बॉल येईल. उमेश भैया LPL मध्ये उमेश भैया तुम्ही आड्या हात घेतलं तो होल्डरला, ते विसरून घेतलं चालत. बाळूदादानी सुद्धा खूप ओ हो गई गलती, हो गई भूल और इधर दांडी गुल, दांडी 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 गुल. चला डीजे थांबा, डीजे. चला पुढील मॅचचा टॉस उमेश भैया विनंती आहे तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. विक्की सर तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. चला लातूर जिल्ह्याचे पोलीस दलाचे स्पोर्ट्स इंचार्ज महाराष्ट्र पोलीस रामभाऊ शिंदे, तसेच महाराष्ट्र पोलीस उमेश भैया यादव, आयकॉन खेळाडू महाराष्ट्र आयकॉन खेळाडू विक्की भैया कलमे आणि आमचे परम मित्र लातूर आयकॉन मराठवाडा आयकॉन बाळूदादा पांचाळ या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या दुसऱ्या क्वार्टर फायनलचा टॉस इथे केला जातोय. आमचा डॉन सुद्धा इथे उपस्थित आहे. डॉन टॉस या ठिकाणी इथे मात्र संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे आडगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी निवडलेला आहे. मान्यवरांचे मनापासून आभार. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. न्यू बॅटर दीपक. आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल संपन्न झाला. आडगाव संघाचा संघनायक टॉस का बॉस ठरत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्लेस पंच इंटरेस्टेड फॉर द बाईट. पहा 17 धावा धावफलकावरती 3 विकेट बाद. संघ खूप अडचणीमध्ये आहे. यापुढे टायगर अलंग द कार्पेट फटका सुरेख. जर तुम्ही पाहिलं तर कुठली धाव तिथे मात्र घेतली गेली नाही. धावांवरती अंकुश लावण्याचं काम सातत्याने मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. धावफलकावरती फक्त आणि फक्त 17 धावा आहेत. तुम्ही जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष बऱ्याच जणांचं आर्थिक सहाय्य इथे राहिलेलं आहे. आपण जर पाहिलं तर इथे संपूर्ण 9 दिवस ही थंड पाण्याची जार खरं तर ज्यांचं सौजन्य लाभलं ते सन्माननीय रामेश्वरजी वडगावे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच यांच्या समवेत आपण पाहतोय श्री नितीनदादा घुळे या मान्यवरांचं सुद्धा येथे सहर्ष असं स्वागत आहे. तसेच आपण जर पाहिलं तर जय भवानी हॉटेलच्या वतीने सुद्धा तब्बल 11,000चं आपला विशेष आर्थिक सौजन्य इथे लाभलेला आहे. यावेळेस फटका डीप एक्स्ट्रा कव्हर्सला तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय गुंगारा. चौकार. मला वाटतंय आज थोडं कॅमेरामॅन डॉन वरती फोकस करा. आज डॉनच्या बाजूला आमचे महाराष्ट्र पोलीस रामभाऊ आहेत. आणि परत एकदा फलंदाज बाद. इथे विकेटची गळती आहे. ते विकेटची पडझड, विकेटची गळती मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मित्रांनो प्रज्योत पण उर्फ त्याचं नाव आहे छोट्या. छोट्या भाई बड़ी बड़ी लंबी लंबी छक्के मारने के लिए सक्षम है. लेकिन आज एक क्या हो गया है, किसी के भी बैट के ऊपर बॉल नहीं आ रहा है. 7 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता आहे महाराज. 7 चेंडू आणि 58. परत एकदा इथे फलंदाज बाद. 5वा धक्का. छोटू सुद्धा बॅक टू द पवेलियन. डीजे
विनंती आहे फिनिशर औराद संघाचे संघनायक आणि आडगाव संघाचे संघनायक कृपया आपण समोलोचक कक्षाकडे या. न्यू बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. माफ करा गोलंदाजी मार्कवरती महेश आणि न्यू बॅटर राजपाल खरं तर नॉन स्ट्रायकिंगला खेळताना पाहायला मिळतील. टायगर शेवटचे 6 चेंडू आणि 58 धावा. पहिला चेंडू इथे मात्र डाव्या स्टीच्या बाहेर डाऊन द लेग वाईट चेंडू आहे. फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्या म्हणायला हरकत नाही. विनंती आहे आडगाव संघनायक आणि औराद शहजी संघनायक कृपया समोलोचक कक्षाशी संपर्क साधा. पायावरती चेंडू आदळतोय. टायगरने इथे मात्र नकार दिलाय. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि तब्बल 57 धावा इथे विजयासाठी समीकरण आहे. आपण पाहताय क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तब्बल 2-2 कॅमेऱ्याच्या वतीने ही स्पर्धा करता यूट्यूब लाईव्ह आहे. हा कसला शॉट आहे, हा कुठला शॉट आहे, खरं तर याचं विश्लेषण मला करता येणार नाही. तिथे टायगर सुद्धा गोड स्माइल देताना पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू आणि अजूनही 56 धावांची आवश्यकता. परत एकदा डाऊन द लेग. मला वाटतंय आपलं डॉनचं आणि महाराजांचं घर शेजारी शेजारी आहे की काय? हा शेत शेजारी आहेत. वा यावेळी स्ट्रेट टू द रोहित. 13-7 नहीं छोड़ेगा मैं. फक्त औपचारिकता शिल्लक आहे मित्रांनो. एक चेंडू आणि 55 धावा. नरसिंह चषक 2024च्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक पाऊल दूर AK क्रिकेट क्लब मुरुड. फटका सुरेख आणि इन टू द गॅप. चेंडू सीमारेषा पार चौकार. तब्बल 50 धावांनी आपला विजय नोंदवत AK क्रिकेट क्लब मुरुड नरसिंह चषक 2024च्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आहे.